प्रेम, फसवणूक आणि निळा ड्रम. मुंब्रा ब्लू ड्रम इन्सिडेंट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला. एका घरातून दुर्गंधी येत होती. शेजाऱ्यांना संशय आला. पोलीस आले आणि मग घरात सापडला एक निळा ड्रम. तो उघडल्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून पोलीस सुद्धा हादरले. मुंबई जवळील मुंब्रा परिसरात समोर आलेल्या या ब्लू ड्रम केसने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. प्राथमिक तपासानुसार एका विवाहित नर्सने आपल्या पतीच्या मदतीने प्रियकराचा काटा काढून मृतदेह ड्रम मध्ये लपवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आता सोशल मीडिया, न्यूज डिबेट्स आणि पब्लिक डिस्कशन मध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. नेमकं काय घडलं तर तपासानुसार आरोपी महिला एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. तिचं एका तरुणासोबत संबंध असल्याचा संशय आहे. आर्थिक वाद आणि वैयक्तिक तणावातून भांडण झाल्याचं सांगितलं जाते. त्यानंतर प्रियकराचा काटा काढून मृतदेह ब्लू ड्रम मध्ये लपवण्यात आल्याचा आरोप आहे. काही रिपोर्टनुसार मृतदेह बराच काळ घरात ठेवण्यात आला होता. ब्लू ड्रम शब्द इतका व्हायरल का झाला? कारण या प्रकरणात मृतदेह लपवण्याची पद्धत, प्लॅनिंग, घरात ड्रम ठेवणं, दुर्गंधीनंतर उलगडा या गोष्टींमुळे लोक हादरले. सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकरणाची तुलना आधीच्या काही हाय प्रोफाईल केस सोबत केली. पोलीस तपास काय सांगतो? या प्रकरणात सध्या पोलीस आरोपींची चौकशी, कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल चॅट्स याची तपासणी करत आहेत. ही घटना नेमकी कशी घडली आणि त्यामागचं मोटिव्ह काय होतं याचा तपास देखील सुरू आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण एवढं का पसरलं? कारण या केसमध्ये 3 गोष्टी होत्या: रिलेशनशिप अँगल, क्राईम काउन्सिलमेंट, शॉकिंग डिस्कव्हरी. आजच्या सोशल मीडिया कल्चर मध्ये अशा घटनांभोवती लगेच थेरीज, मेम्स, स्पेक्युलेशन्स, क्राईम स्टोरी स्टाईल चर्चा सुरू होतात. पण इथे एक धोकादायक गोष्टही घडते. जेव्हा एखादं क्राईम प्रकरण व्हायरल होतं तेव्हा अनेकदा लोक फॅक्ट्स आधी, जजमेंट नंतर असं न करता उलट करतात. म्हणजेच कोर्ट आधी, सोशल मीडिया ट्रायल नंतर नाही तर सोशल मीडिया ट्रायल आधी सुरू होतं. अशा घटनांमध्ये रिलेशनशिप क्राईम्स का वाढताना दिसतात? गुन्हेगारी क्षेत्रातील काही तज्ञांच्या मते अनेक रिलेशनशिप बेस्ड क्राईम्स मध्ये पॉझेसिव्हनेस, फायनान्शियल डिस्प्यूट्स, इमोशनल ब्रेकडाऊन, बिट्रायल, फिअर ऑफ एक्सक्युजर हे कॉमन फॅक्टर असतात. खास करून शहरी भागांमध्ये पर्सनल रिलेशनशिप्स अधिक कॉम्प्लेक्स होत चालल्याचं तज्ञ सांगतात. तर सध्या सामान्य लोकांमध्ये एकच चर्चा आहे की एखादी व्यक्ती इतकं प्लॅनिंग करून गुन्हा करू शकते का? विशेषतः हेल्थ केअर प्रोफेशन मधील व्यक्तीचं नाव समोर आल्यानं धक्का आणखी वाढला आहे. पण एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. सध्या समोर आलेली माहिती ही पोलीस तपास, प्राथमिक आरोप, मीडिया रिपोर्ट्स यावर आधारित आहे. अंतिम सत्य हे न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणातून मोठा प्रश्न उभा राहतो. ही घटना फक्त मर्डर मिस्ट्री नाही तर आजच्या समाजातील तुटणारी नाती, इमोशनल इन्स्टॅबिलिटी, हिडन पर्सनल कॉन्फ्लिक्ट्स आणि सोशल आयसोलेशन याचंही रिफ्लेक्शन मानली जाते. शेवटी सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे या प्रकरणात तर हत्या की हत्येनंतर मृतदेह घरात ड्रम मध्ये लपवून सामान्य आयुष्य सुरू असल्याचा आरोपांचा. कारण कधी कधी गुन्ह्यापेक्षा जास्त भीतीदायक गोष्ट ही असते की एखादी व्यक्ती बाहेरून पूर्ण नॉर्मल दिसत असते पण आत काय सुरू आहे हे कोणालाच माहित नसतं. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.